मराठा समाजाचा विजय झाला असं वरवर वाटत असलं तरी ते पूर्ण सत्य नसल्याचं मत मंत्री भुजबळ यांनी व्यक्त केलंय। तसंच अशा प्रकारे झुंडशाहीने नियम कायदे बदलता येत नाही असंही त्यांनी ठणकावलंय। तसंच सरकारने जारी केलेला अध्यादेश हा अध्यादेश नाही, ही केवळ सूचना आणि नोटीस आहे। याचं रूपांतर नंतर अध्यादेशात होईल असंही मंत्री भुजबळ यांनी स्पष्ट केलंय। सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशावर 16 फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवण्यात आल्या असून लाखोंच्या संख्येने त्या सरकारकडे पाठवाव्यात असं आवाहन देखील त्यांनी केलंय। या प्रकरणी मराठा समाजाची फसवणूक झाल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी या घटनाक्रमामुळे मराठा समाजाने ईडब्ल्यूएस आरक्षण गमावल्याचा दावा केला। तूर्त असं वाटतंय की मराठा समाजाचा विजय झाला असं वाटतंय, परंतु मला काही तसं काही पूर्णपणे काही वाटत नाही। एक तर अशा रीतीचे झुंडशाहीने अशा प्रकारचे नियम कायदे हे बदलता येत नाहीत। आम्ही सुद्धा शपथ घेताना आम्ही काम करू विदाउट एनी फिअर अँड फेवर, कुणाला न घाबरता आम्ही निर्णय घेऊ, कुणाला फेवर करणार नाही अशी शपथ आम्ही सगळे मंत्रिमंडळाने घेतलेली आहे। 16 फेब्रुवारीपर्यंत जे आहे त्याच्यावर हरकती मागवण्यात आलेल्या आहेत। महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या आणि इतर समाजाचे जे वकील असतील, सुशिक्षित असतील, त्यांनी या सगळ्याचा अभ्यास करून या अशा प्रकारच्या हरकती ह्या ताबडतोब पाठवण्यासाठी प्रयत्न करावेत। माझी विनंती आहे त्या सगळ्यांना की नुसतं जे आहे एकमेकावर ढकलून किंवा चर्चा करून होणार नाही, तर प्रत्यक्ष कृती करावी लागेल। तुम्हाला याच्यावर हरकती घ्याव्या लागतील आणि आम्ही त्या हरकती आमच्या समता परिषदेच्या याच्यामध्ये तर त्याबद्दल आम्ही निश्चितपणे विचार करून योग्य प्रकारे पुढची आम्ही कारवाई करू। एक आहे माझं स्वतःचं मत असं आहे की हे सगळे सोयरे जे आहे हे कायद्याच्या कसोटीवर अजिबात टिकणार नाही असं माझं मत आहे। त्या 50% फक्त मोठा मराठा समाज, 2-3% असलेला ब्राह्मण समाज आणि लहान लहान समाज, एखादा जैन वगैरे असे काय असेल तर ह्या सगळ्यांवर आता पाणी सोडावं लागेल आणि 17% असलेले जे शिल्लक आहे त्या 374 जातींबरोबर जे आहे तुम्हाला झगडावं लागेल। तर ठीक आहे, ओबीसीचं आरक्षण त्याला धक्का लागणार नाही असं म्हणत बॅकडोर एंट्रीनं जे आहे तुम्ही प्रयत्न करता येतात, पण त्याच्यामुळे तुम्ही 50% जे तुमची संधी होती ती तुम्ही गमावून बसता, हे सुद्धा तुम्हाला विसरता येणार नाही।